जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरती मी आता उभा आहे। यावर्षीचा हंगाम खरं तर सुरू झालेला नसला तरी पर्यटकांची गर्दी खूप व्हायला लागलेली आहे आणि पुष्प पठाराचं या पठारावरती आता सद्यस्थितीमध्ये 1, 2 ते 3 प्रकारची सफेद रंगाची फुलं उमललेली आहेत। चौराची फुलं ज्याला आपण म्हणतो ती फुलं बऱ्यापैकी उमललेली आहेत आणि इतरही छोटी छोटी जी छोट्या सफेद कलरची फुलं आहेत ती उमलायला लागलेली आहेत आणि येथील कास समितीचे जे कर्मचारी आहेत आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली असता यावर्षीचं जे वातावरण पाहता यावर्षी फुलांचा हंगाम अतिशय चांगला येण्याची दाट शक्यता चिन्ह दिसत आहेत। जातो बोल जा एक 15 जणांचा ग्रुप आहे, पुण्यातून आलो आहे। खूपच छान क्लायमेट आहे, म्हणजे आम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटली होती तर ते असं वाटत होतं की अजून टाईम आहे कास पठारला येण्यासाठी, पण आत्ताचं वातावरण खरंच बघण्यासारखं आहे। फुलांचं प्रमाण थोडं कमी आहे बट सुंदर, म्हणजे असा निसर्ग बघणं म्हणजे एक अप्रतिम अनुभव होता आमच्यासाठी। सकाळपासून खूपच छान वाटतंय सगळं वातावरण बघितलं तर। ग्रुप आहे तिन्ही फॅमिलीमध्ये, लेडीजचा एक ग्रुप आहे तोही एन्जॉय करतोय, मुलांचा ग्रुप आहे तोही त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करतोय आणि आम्ही जेंट्स आम्ही निसर्ग बघून दोन्ही साईडला असलेलं धुकं फुलांचं आणि हिरवगार झालेलं वातावरण आणि छानसं वातावरण बघून खूपच खुश झालोय, म्हणजे अगदी मनाप्रमाणे झालं। ऍक्च्युली सप्टेंबरमध्ये फुलाचा हंगाम सुरू होईल त्यावेळी परत आता येणार का पाहायला? अवश्य, म्हणजे जी आता थोड्या प्रमाणात जी झलक आम्ही बघितली फुलांची ती बघून असं वाटतं की ज्या टायमाला सप्टेंबरमध्ये ॲक्च्युअल बघायला भेटेल त्या टायमाला नक्कीच वातावरण आणखी खूप सुंदर असेल आणि अवश्य मला वाटतं सगळंच ग्रुप आम्ही उत्सुक आहेत ते बघण्यासाठी, ते वातावरण बघण्यासाठी। तर सप्टेंबरमध्ये अवश्य येऊ आम्ही लोग, अवश्य अवेलेबल असो। मेरा नाम श्रद्धा परीक्षित देशपांडे है और मैं ये बहुत सालों से सुन रही हूँ लेकिन हमारा आना नहीं हो पा रहा था। तो बहुत सारे लोगों ने बताया इसके बारे में और हमने गूगल भी किया, सब जगह पे देखा तो ये वाकई में बहुत ही ज़्यादा सुंदर है। मतलब जो नेचर हमें चाहिए वो यहाँ पे आकर मिला है और क्लाउड तो जैसे हमें छू कर जा रहा है, वो जो फीलिंग है ना वो एकदम ऑसम है, वो एक्सप्रेस ही नहीं कर सकते कि क्या फीलिंग है। तो यहाँ पे जब तक हम आकर नहीं, ऐसे लगता कि यहीं पे रह जाओ ही नहीं, शिफ्ट ही नहीं हो यहाँ से। तो ये जो खूबसूरती है वो बस आंखों में बसा लेना चाहती हूँ और फिर प्लान कर रही हूँ कि फिर से हम आएंगे जब और खूबसूरत हो जाएगा और फिर से देख कर जाएंगे। थैंक यू। मी आता तसा पुण्यातला आहे पण बेसिकली अमरावतीचा। कास पठाराबद्दल खूप ऐकलं होतं, म्हणजे इथे हिवाळ्यामध्ये हे एक प्रकारचा आपण त्याला स्वित्झर्लंड म्हणतो फॉरेनमध्ये, तसा हा प्रकार इथला आहे आणि त्याची थोडीसं विभूती आता येतेच बघून, म्हणजे पूर्ण फॉग आहे त्या ठिकाणी आणि जे फुलं आहेत लहान अजून ते पूर्ण यायचे पण आहेत। त्यामुळे खरं वाटतं आपण जे म्हणतो जसं सौंदर्य असतं प्रकार जो असतो तो खरोखर हा आहे आणि मी सगळ्यांना सांगेल इनफॅक्ट तुम्ही एकदा तरी येऊन हा आनंद घ्या किंवा कास पठार लोक का म्हणतात ते तुम्हाला इथे आल्याशिवाय करणार नाही, कोणाच्या ऐकण्यावर जाऊ नका, हा आनंद स्वतः तुम्ही भोगा, त्याच्यामुळे करणार नाही गोष्टी।
बोलो बोलो रुबेदा बद्रुद्दीन मनेर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. इथून मी काच पठार बघण्यासाठी आलेला आहे. बहुत सुंदर आणि खूपसूरत आहे आणि सर्वांनी बघण्यासाठी इथे यावे. आणि हर एक नमुन्याची फुलं इथं तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. पण आता फुलं तुम्हाला कुठली कुठली पाहायला मिळाली? आता पाहायला मिळाली खरं, पण आम्हाला एवढी नावं माहीत नाही. तो मनेर, राहणार कोल्हापूर, तालुका शिरोळ. इथून आलो आहे, कास पठार बघण्यासाठी आम्ही आलो होतो. तर यंदाचा हंगाम सुरुवात झालेली आहे असं कळालं आम्हाला. तर यंदाच्या सुरुवातीच्या हंगामामध्ये 2-3 फुलं आम्हाला बघायला मिळाली आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही आलो कास पठारचं प्लॅन केलं. सोमनाथ बुडे, कास पठार कार्यकारी समिती कार्यालय प्रमुख. आता ह्या वर्षी हंगाम येण्याची शक्यता लवकर म्हणजे 1 सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण आता बऱ्यापैकी 2-3 प्रजातीची फुलं यायला सुरुवात झालेली आहे. एक तर चवर फुलायला सुरुवात झालेली आहे, त्याला आपण रानहळद बोलतो ते. दुसरं आबादी पण कुठेतरी यायला दिसते. हे पुढं समोर बघितलं तर हे ह्यापैकी हे आहे तेरडा पण यायला लागला आहे. आणि यावर्षी बऱ्यापैकी तेरडा कास पठारावरती दिसतो आहे. म्हणजे यावर्षी आनंदाची बात आहे की यावर्षी चांगल्या प्रकारे फुलं येण्याची शक्यता आहे. ही टोपली कारवी आहे. टोपली कारवीला 7 वर्षामधून फुलं येतात. 2016 साली हे टोपली कारवीला फुलं आली होती. आता ह्या वर्षी त्याला येण्याची शक्यता आहे आणि ती यावर्षी जर फुलं आली तर एक आनंदाची बाब आहे की चांगल्या प्रकारे कास पठारावरती फुलं दिसायला लागतील.